हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो होतो वापस लातूरला। तर रिक्षामध्ये आम्हाला पहिलं जायचं होतं, रिक्षामधून नंतर डोकीला जाऊन तिथून बस पकडायची होती। तर आम्ही इथं चाललो होतो आता डोकीला। आजूबाजूचा नजारा आणि पाऊस पण चालू होता। पाऊस आताच येऊन गेला होता, त्याच्यामुळे रस्ता पण कोरडा आहे, शेत पण पार ओले झाले होते, वास पण मस्त यायला होता मातीचा। आम्हाला घरातूनच निघायला लय उशीर झाला होता, कारण रिक्षाच भेटत नव्हता लवकर। त्याच्यामुळे निघायलाच आम्हाला किती 4-4:30 वाजलेत आणि इथून लातूरला जायला पण वेळ लागणार होता। आणि आता डोकीमध्ये गेलंच पण आम्हाला बस पण काय लवकर भेटली नव्हती, तिथे पण आम्हाला 1-1.5 तास वाट बघावी लागली। तर आमच्या इकडे बाळ पण मस्तपैकी झोपलं होतं आणि गाडीची वाट बघत बघत म्हणजे यायला खूपच वेळ लागला बसला। त्याच्यामुळे आम्ही वडापाव खायलो होतो। वडापाव खाल्ले मी पप्पानी, आईनं, कोमलनी। तर आम्ही सगळेजण आता इथं बसची वाट बघायला होतो। फायनली बस आल्याच्या नंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यास थोड्या वेळाने आमचं पिल्लूला पण जाग आली होती। तिनं बोट चुकायला सुरुवात केली, भूक लागली होती तिला, म्हणून ही नाक आमचं बोट चुकायला लागले। घरी गेलो, नंतर घरी गेल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी जायचं होतं हिचे कान टोचण्यासाठी सोनाराच्या दुकानामध्ये। तर तिकडे पण आम्ही निघालो होतो। आता हा आहे व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा। आमच्या पिल्लू आणि मी, आई, आम्ही 3 जण जाणार होतो हिचे कान टोचायला। दुकानामध्ये आल्यास आईनं, मी सगळ्यांनी काड्या इथे बघितल्या, कोणत्या घ्यायच्या काय नाही ते डिस्कशन चालू आहे। त्याचे कान जे आहेत का असे पलटी पडले, थोडस वरती खाली झालं ते नाही, थोडं बरं पालते पडल्यामुळे खाली कान पालता पडला चोप आपल्यासारखा नाही पिल्ल्याला बरं नको